माझी कविता अर्थ नावाची आहे आणि आपण बघतो की हल्लीच्या युगामध्ये माणसं पैशाच्या मागे धावतात, भरपूर धावतात की ॲक्च्युली जीवनाचा खरा अर्थ ते विसरू लागतात. त्याच्यावर माझी एक कविता आहे. आणि कृपया कुणी आधी तुम्ही कॉलेजवरून बाहेर पडणार तेव्हा पैसे तर सर्वांनाच लागतात, पण पैसे कुठे थांबायचं सद्गुरू अमोलरावभाई सांगतात आम्हाला की कुठे थांबायचं याचा विचार पहिला केला पाहिजे. त्यामुळे माणसं जीवनाचा खरा अर्थ विसरू लागले. या कवितेमध्ये मी त्याचं विवेचन केलेलं आहे. हल्ली पैशाचे महत्त्व वाढले म्हणून माणुसकीचे हाल झाले. हल्ली पैशाचे महत्त्व वाढले म्हणून माणुसकीचे हाल झाले. प्रेम माया असे शब्द प्रत्येकाच्या ओठावर होते. प्रेम माया असे शब्द प्रत्येकाच्या ओठावर होते. ते आता पालटले. बचत पैसाच पैसा असे शब्द येऊ लागले. बचत पैसाच पैसा असे शब्द येऊ लागले. स्वार्थी लोक या अर्थामागे धावू लागले आणि जीवनाचा खरा अर्थ विसरले. पैशाचे एवढे महत्त्व आहे, पैशाचे एवढे महत्त्व आहे, माणूस विसरू लागला. पैशाचे एवढे महत्त्व आहे, माणूस विसरू लागला. पशुपासून माणूस झाला याला खूप काळ गेला. पशुपासून माणूस झाला याला खूप काळ गेला. पण पैसा या कारणात माणूस कमी काळातच पशु झाला. पण पैसा या कारणात माणूस कमी काळातच पशु झाला. पण प्रेम माया शब्द अजून आहे. पण प्रेम माया शब्द अजून आहे. पैशाचा उन्हाळा वाढला तरी या शब्दांचे अर्थ अटले नाहीत. पैशाचा उन्हाळा वाढला तरी या शब्दांचे अर्थ अटले नाहीत. म्हणूनच जिथं चालते माणसाने आता ठरवायचे. माणसाने आता ठरवायचे कोणत्या अर्थाला महत्त्व द्यायचे आणि कोणत्या अर्थाला नाही. आता मी दीर्घगंभीर कविता होती अर्थ नावाची, पण आपल्याला कॉलेजच्या वयानुसार तुमच्या एक कविता आहे माझ्याकडे. आणि पावसाचा आनंद आपण तर घेतो आणि सुरुवातीला कार्यक्रम चालू व्हायच्या आधी पावसाच्या काही कविता झाल्या होत्या. त्याच्यावरून मी एक कविता माझ्याकडे एक आहे आणि ती तुम्हाला आवडेल, खूप आवडेल ती कविता. तर बघूया आपण गारवा तुम्ही जर ऐकलं असेल. कवितेचं नाव आहे सरीच्या सरीत. सरीच्या सरीत त्या धुंद क्षणात, सरीच्या सरीत त्या धुंद क्षणात तुझे रूप फुलते कळीच्या फुलात. तुझे रूप फुलते कळीच्या फुलात. केसात तुझ्या थेंब सांगतात, केसात तुझ्या थेंब सांगतात. निघून ते माझे होतात. मऊ मखमलीत हिरव्या कुशीत, मऊ मखमलीत हिरव्या कुशीत. नदी वाहते ती अशी खुशाल, नदी वाहते ती अशी खुशाल. तशी तू माझ्या अंतरात वाहतेच अशी तू मन मुराद, वाहतेच अशी तू मन मुराद. अंबरीच्या घणात रुपेरी कळात, अंबरीच्या घणात रुपेरी कळात. पाऊस होतो नेत्र सुगद. तसे हस्ते तुझे, तसे हस्ते तुझे लहरीपणात. लागवे मुखात वाऱ्या पावसात, लागवे मुखात वाऱ्या पावसात. रिमझिम झरता मी जातो कुशाल, रिमझिम झरता मी जातो कुशाल. मेघांत म्हणतो येणा जवळ, तुझा हात घेता येतो हातात. वाटतो की जाऊ नये तो क्षणात. सरीच्या सरीत त्या धुंद क्षणात तुझे रूप फुलते कळीच्या फुलात. बघा, तुमच्यासारखे हे दोन विद्यार्थी पण तुम्हाला टाळ्या वाजवायला लावल्या त्यांनी आणि कवितेने तुमच्या मनालाही फुलवलं. त्याच गोष्टी आपण आजच्या या प्रलोभनाच्या काळात डोळ्यासमोर ठेवायच्या असतात की जे जे छान आहे ते मी घेणार आणि त्याच्यातूनच मी घडणार. तर असंच आपल्या महाराष्ट्र भूमीत आणि मराठी भाषेत सगळं सकळ सात्विक आणि छानच आहे. आणि ते 8 मिनिटाच्या स्लाइड्स तुम्हाला दाखवण्यात येणार आहेत. सगळ्यांनी मन देऊन ऐका. त्याच्यातून आपल्या मराठीचा अभिमान पण आहे आणि जे जे इतिहास आहे तो तुम्हाला माहीत पडणार आहे.